मूर्ख, हे तू खोटं बोललीस ना? मला कळलं. तू तिचा विचार नको करू. हा मूर्ख आहे ती, काही बडबडते बावळ. आणि तू टेन्शन नको घेऊ. आपण काही करून लग्न करू. इट्स स्टील पॉसिबल. तुम्हाला खरंच समजत नाहीये का? आपल्यात काहीच होऊ शकत नाही. उद्या साखरपुडा आहे माझा आणि लवकरच लग्न पण. प्लीज प्लीज मी हात सोडते तुमच्या समोर. माझ्या मागे मागे येऊ नका. प्लीज विसरून जा मला. माझ्या मनात तुमच्याबद्दल असं काहीच नाहीये. नाहीये? मग रडतेस का? सॉरी, हे अश्रू नाही आहेत. हेच आहे तुझं माझ्याबद्दलचं प्रेम. नाहीये. ठीक आहे, मग चल. गौतम, गौतम. सर, तुम्ही ते साईट व्हिजिटला जाणार होते ना? लॅपटॉप विसरलोय. शपथ. ठीक आहे सर, मी नाही नाही, मी घेतो, तुम्ही जा. ओके सर. हा ना. गौतम, गौतम ऐका ना, प्लीज सोडा. आता इथे तू मला सांग की तुझ्या मनात काय आहे. ऐका ना प्लीज. ऐक, मला बोलू दे. स्वामींसमोर तू खोटं नाही बोलू शकणार ना? त्यांना सगळं माहिती असतं. बघ स्वामींकडे आणि सांग तुला माझ्याबद्दल काय वाटतं. तुम्ही प्लीज. मी निघून जाईन. मी परत येणार नाही, तुझ्याशी बोलणार नाही, तुला भेटणार पण नाही. पण बघ एकदा स्वामींकडे आणि बोल की तुझ्या माझ्याबद्दल काय वाटतं. बोल ना. ऐका ना, तुम्ही प्लीज प्लीज इथून जा ना. प्लीज प्लीज. मी पाया पडते. तुम्ही प्लीज 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 जा इथून प्लीज. अगं असोरी, असोरी ऐक ना. मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, माझा उद्या साखरपुडा होणार आहे. मला नाही बोलायचंय. काय नाही बोलायचंय? अगं, कोणाचे नाही बोलायचंय? ते मम्मी समायरा आली होती. समायरा कुठे? तिचा फोन आला होता मला. गेली ती. तू आत ये ना, आत ये. काय गरम होत आहे स्वामी. बाय. समायरा कुठे? काही नाही अगं, ते मावशीने ना साखरपुड्याचं सामान पाठवलं होतं ना, तेच घेऊन आली होती. आणि आकाशच्या लग्नात जे झालं त्यासाठी सॉरी म्हणत होती. मम्मीला करत होती कॉल. तेच बोलायचं असेल, माझी चूक झाली, माय मिस्टेक. चूक तरी कशाला करायची मग? गप ग. मी पाणी आणते. हो, आण बाई. Thank you.